Today we are going to see what is the importance of hydraulics and pneumatic system, why hydraulic and pneumatic systems are widely used in industry, what is the significance of this system, main component of this system, and we are also going to which types of hydraulic and pneumatic drives are used in the industry. तो अब हम देखते हैं कि हाइड्रोलिक जो है ये फ्लूइड पावर से कहते हैं, फ्लूइड पावर। इसकी बैक हिस्ट्री देखते हैं कि हमने इसको कहाँ से स्टार्ट किया था। सबसे पहले विंड एनर्जी वाज यूटिलाइज फॉर सीलिंग द बोट्स। हमें पता है कि भाई विंड एनर्जी होती थी, इससे बोट्स हम उसको बोट्स के लिए हम इसका पावर इस्तेमाल करते थे। हाइड्रोलिक टर्बाइंस आर यूज्ड टू फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी। हाइड्रोलिक टर्बाइन का वापर हम इलेक्ट्रिसिटी के जनरेशन के लिए किया करते थे। हाइड्रोलिक एंड न्यूमेटिक्स इज मोर जनरली नोन एज द फ्लूइड पावर, फ्लूइड ड्राइव और फ्लूइड कंट्रोल। जब कभी भी हाइड्रोलिक्स आएगा तो वहां पे हम इसको हाइड्रोलिक और न्यूमेटिक दोनों भी, जो सिस्टम आपका ऑयल पे वर्क कर रहा है उसको हम हाइड्रोलिक कहते हैं, जो सिस्टम आपका कॉम्प्रेस एयर पे वर्क कर रहा है उसको हम न्यूमेटिक कहते हैं। तो फ्लूइड्स पावर जो है, फ्लूइड मीन्स क्या एक्चुअली, व्हाट इज मीन बाय फ्लूइड? फ्लूइड्स मीन द सब्सटेंस विच इज कैपेबल ऑफ फ्लोइंग। जब हम जो सब्सटेंस फ्लो होता है उससे हम फ्लूइड कहते हैं। दो प्रकार के फ्लूइड है, एक ऑयल है, एक एयर है। तो जब हम इसको प्रेशराइज फ्लूइड का जब हम वापर करते हैं कोई मशीन को मूव करने के लिए, मशीन में कोई यूजफुल वर्क करने के लिए, इसे हम फ्लूइड पावर कहते हैं। इसके फ्लूइड पावर में हम यहाँ पे दो चीजें यूज कर रहे हैं। फ्लूइड पावर में एक फ्लूइड पावर है, फ्लूइड ड्राइव है, फ्लूइड कंट्रोल है। तो फ्लूइड पावर जो है, फ्लूइड द सब्सटेंस विच इज कैपेबल ऑफ फ्लोइंग। टू टाइप्स ऑफ फ्लूइड, ऑयल एंड एयर। ऑयल इज इनकॉम्प्रेसिबल, एयर इज कॉम्प्रेसिबल। जिसका आकारमान चेंज हो रहा है वो कॉम्प्रेसिबल है, जिसका आकारमान चेंज नहीं हो रहा है, वॉल्यूम चेंज नहीं हो रहा है, वो इनकॉम्प्रेसिबल है। ऑयल आपका इनकॉम्प्रेसिबल है और एयर आपका कॉम्प्रेसिबल है। तो ये जो फ्लूइड पावर है, इंडस्ट्री में ऐसा कोई इंडस्ट्री नहीं जहां पे हम इसका इस्तेमाल नहीं करते हैं। फ्लूइड पावर जो आपका इंडस्ट्री का पावर है, ये वर्क करता है पास्कल लॉ पे। पास्कल लॉ क्या है? पास्कल लॉ क्या कहता है? प्रेशर इन ए लिक्विड एट रेस्ट इज ट्रांसमिटेड इक्वल प्रेशर इन ऑल डायरेक्शन। अगर हम एक यहाँ पे एक स्केच में बताया जा रहा है कि अगर आप कंटेनर में पानी लें, इसको पानी लेके जब आपको प्रेशराइज, आप उसको जब उसको डाउन करेंगे पिस्टन को, तो इक्वल पानी सभी से निकलेगा। ट्रांसमिट द पावर इन इक्वल, ट्रांसमिट द प्रेशर इन ऑल डायरेक्शन, सेम डायरेक्शन से आता है। इसी पे हमारा हाइड्रोलिक और न्यूमेटिक सिस्टम आधारित है। दो सिस्टम हमको याद रखना है। पास्कल लॉ 1650 में आया था, बर्नौलिस थ्योरम 1750 में। बर्नौलिस थ्योरम क्या है? कंजर्वेशन ऑफ एनर्जी, ये ट्रांसमिशन ऑफ एनर्जी पे डिस्कस करता है। पास्कल लॉ प्रेशर पे डिस्कस करता है। तो फ्लूइड पावर में हमको क्या रखना है? फ्लूइड पावर में ये रखना है कि हाइड्रोलिक एंड न्यूमेटिक सिस्टम इज मोर generally known as the fluid power, fluid drive or fluid control, and it based on the Pascal law. तो hydraulic and pneumatic system क्या है? What is mean by hydraulic and what is mean by pneumatic system? The word hydraulic generally refer to the power produced by the moving liquid. Moving liquid का हमें देखें कि मशीन की जो डेफिनेशन होती है, मशीन क्या होती है? मशीन इज अ डिवाइस विच इज यूज्ड फॉर टू डूइंग सम यूजफुल वर्क। तो हम एक्चुअली क्या करें, यहाँ पे हाइड्रोलिक का इस्तेमाल करें। वी आर यूजिंग द हाइड्रोलिक प्रेशर फॉर मूविंग द मशीन एंड मूविंग द पार्ट। आपने देखा होगा, जेसीबी देखा होगा आपने बड़ी बड़ी इंडस्ट्री में मशीन देखे होंगे जो वर्क करते हैं फ्लूइड प्रेशर से करते हैं। तो हम हाइड्रोलिक्स में क्या करते हैं? वी यूज द पावर टू मूव द लिक्विड, टू मूव द मशीन। मॉडर्न हाइड्रोलिक इज डिफाइंड एज द यूज ऑफ कन्फाइंड लिक्विड टू ट्रांसमिट द पावर। मल्टी फोर्स इज अप्लाइड इन दिस हाइड्रोलिक सिस्टम। तो अब दो सिस्टम अपने पास, एक हाइड्रोलिक है, एक न्यूमेटिक है। तो हाइड्रोलिक सिस्टम क्या है अपना? हाइड्रोलिक सिस्टम इज वन दैट यूज द प्रेशर ऑफ लिक्विड टू परफॉर्म द मैकेनिकल वर्क। हम क्या करते हैं कि भाई मैकेनिकल वर्क करने के लिए हम प्रेशर का इस्तेमाल करते हैं और मशीन में हम उसमें वर्क करते हैं। और न्यूमेटिक में वी आर यूजिंग द एयर प्रेशर टू परफॉर्म द मैकेनिकल वर्क। इथे आपण हायड्रोलिक सिस्टम मध्ये आपण वर्क करण्यासाठी आपण फ्लूइड प्रेशरचा वापर, मेकॅनिकल वर्क, मेकॅनिकल म्हणजे जिथे मशीन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे, एखादा मूव्हिंग पार्ट आहे, जेसीबी आहे, मशीन आहे, जे काही ज्याला आपण करतो त्याला आपण मेकॅनिकल म्हणतो। आणि न्यूमॅटिक मध्ये आपण एअर प्रेशरचा वापर करून आपण मशीनला हँडल करतो। आता
कंपेअर बिटवीन हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक्स. अब ये दो सिस्टम आपल्याकडे आहे, एक हायड्रॉलिक आहे, एक न्यूमॅटिक सिस्टम आहे. तर हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक सिस्टम मध्ये आपण इथे पाहिलं का हायड्रॉलिक कोणता आहे. हायड्रॉलिक सिस्टम काय करते, प्रेशरचा वापर करून मेकॅनिकल वर्क करते आणि एअरचा वापर करून म्हणजे मेकॅनिकल वर्क करते. आता दोन्ही सिस्टम आपल्याकडे आहे. इन हायड्रॉलिक सिस्टम ऑइल इज यूज विच इज इनकॉम्प्रेसिबल, हेन्स यूज्ड फॉर हेवी मशीन अँड लिफ्टिंग द लोड. जिथे हायड्रॉलिक सिस्टम आला, तर हायड्रॉलिक सिस्टम म्हणजे हेवी मशीनसाठी आपण वापरतो, हेवी इक्विपमेंटसाठी आपण वापरतो. म्हणजे जिथे हेवी वर्क आहे तिथे आपण हायड्रॉलिकचा वापर करतो. न्यूमॅटिक काय आपला, न्यूमॅटिक एअरचा वापर होते आणि इट इज कॉम्प्रेसिबल इन नेचर, सो इट इज यूज फॉर मीडियम मशीन अँड मीडियम लोड्स. आता दोन्ही सिस्टमचं जेव्हा आपण कम्पेअर करतो तर एक लक्षात ठेवा की न्यूमॅटिक फास्टर आहे, क्विकर आहे, चीपर आहे. हायड्रॉलिक कॉस्टली सिस्टम आहे, मेंटेनन्स जास्त आहे, हेवी मशीनसाठी आपण वापरतो. न्यूमॅटिक लाईट आणि मीडियम मशीनसाठी आपण वापरतो. इथे दोन्ही सिस्टम दिलेले आहे. इथे दोन्ही सिस्टम पहा, इथे हायड्रॉलिक आहे, इथे न्यूमॅटिक्स आहे. कॉमन पार्ट इन बोथ सिस्टम. आता दोन्ही सिस्टम मध्ये कॉमन पार्ट कोणकोणते आहे, तर दोन्ही सिस्टम मध्ये इथे पहा का एक लक्षात ठेवा का इथे जे म्हणजे जे टँक आहे, टँक किंवा आपण याला काय म्हणतो, आपण म्हणतो रिझर्वायर. रिझर्वायर आणि टँक म्हणजे इथे पण टँक आहे, इथे आपला पण टँक आहे, बरोबर आहे. इथे पण मोटर आहे, इथे पण मोटर आहे, इथे पंप आहे, इथे कॉम्प्रेसर आहे. म्हणजे हायड्रॉलिक सिस्टम मध्ये जे आपल्याला हार्ट ऑफ द सिस्टम आहे ते आपला पंप आहे. पंप काय करते म्हणजे फ्लुइड म्हणजे जे आपलं मेकॅनिकल एनर्जीला प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट करते. आणि आपण आताच पाहिलं का हायड्रॉलिक सिस्टम म्हणजे काय, जिथे आपण प्रेशरचा वापर करून मशीनचे पार्ट मूव्ह करणे म्हणजे हायड्रॉलिक आहे. एअरचा वापर करून मशीनला मुव्हिंग करणे म्हणजे न्यूमॅटिक सिस्टम आहे. तर इथे हायड्रॉलिक सिस्टमचा जे हार्ट आहे, मेन पार्ट ऑफ द हायड्रॉलिक सिस्टम इज पंप, मेन पार्ट ऑफ द न्यूमॅटिक सिस्टम इज कॉम्प्रेसर. पंप हायड्रॉलिकचा आहे, कॉम्प्रेसर न्यूमॅटिकचा आहे. टँक याच्यामध्ये कॉमन आहे. पंप आणि कॉम्प्रेसर म्हणजे जे कन्वर्ट करणारे म्हणजे प्रेशर कन्वर्ट करणारे दोन्ही डिव्हाइस आहे, हे पण कॉमन पार्ट आहे. प्रेशर लाईन, इथे पण ही जी लाईन आहे प्रेशर लाईन आहे, ही सुद्धा प्रेशर लाईन आहे. ही तुमची हायड्रॉलिक सिस्टम आहे, ही तुमची न्यूमॅटिक सिस्टम आहे. आणि वॉल्स लक्षात ठेवा का दोन्ही सिस्टम मध्ये काय आहे, दोन्ही सिस्टम मध्ये कॉमन पार्ट आहे. रिझर्वायर टँक, पंप कॉम्प्रेसर, पंप हायड्रॉलिक मध्ये, कॉम्प्रेसर न्यूमॅटिक मध्ये. प्रेशर लाईन जी आहे जिथे आपण जे फ्लुइडला म्हणजे फ्लो करतो ती प्रेशर लाईन आहे. आणि वॉल्स आहे म्हणजे कन्व्हर्शन करण्यासाठी आपण वापरलेले वॉल्स आहे. आता कंपोनंट ऑफ हायड्रॉलिक सिस्टम आणि न्यूमॅटिक्स. तर हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक सिस्टमचे जे पार्ट आहे ते पार्ट लक्षात ठेवण्यासाठी मी एक एबीसीडी तयार केलेली आहे. लक्षात ठेवा इथे एबीसीडी फॉर हाइड्रोलिक एंड न्यूमैटिक्स. हमको एबीसीडी के फॉर्म में इसको याद रखना है. वी हैव टू रियलाइज, वी हैव टू रिमेंबर इन द फॉर्म ऑफ एबीसीडी. एबीसीडी के फॉर्म में पूरे. अब यहाँ पे जो कंपोनेंट है ये मेन कंपोनेंट है. यहाँ पे टोटल कंपोनेंट्स फॉर योर कन्वीनियंट, फॉर योर इजी टू अंडरस्टैंड, हमने यहाँ पे एबीसीडी के फॉर्म में पूरे कंपोनेंट लिया है. ए मीन्स एयर रैचिट, ए मीन्स एयर गन, एक्च्युएटर्स. तुमको यहाँ पे बेटा तुम्हाला सर्व जे पार्ट्स आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे, ए पासून तुम्ही काय काय पाहिलेले हायड्रोलिक सिस्टम मध्ये ते सर्व पार्ट्स तुम्ही इथे लक्षामध्ये द्या किंवा और इथे ऍड करा. ए तुम्ही एखादी सिस्टम पाहिलेली हायड्रोलिक किंवा न्यूमॅटिक, तुम्हाला ए पासून जे काही पार्ट्स चे नाव तुम्हाला लक्षात आले इथे यामध्ये ऍड करा, कारण तुम्हाला माहित पडते का ए पासून कोणकोणते पार्ट आहे. बी पासून ब्रेथर आहे, बटन्स आहे, ब्रेक्स आहे. सी पासून सिलेंडर आहे, कॉम्प्रेसर आहे, कनेक्टर्स आहे. डी म्हणजे ड्रेन पाईप्स आहे, डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. वॉल अतिशय महत्वाची आहे आपल्या हायड्रोलिक सिस्टम मध्ये. ई म्हणजे इलेक्ट्रिकल मोटर आहे. एफ म्हणजे फ्यूल पाईप आहे, फिल्टर आहे, फ्लो मीटर आहे. जी म्हणजे प्रेशर गेज आहे, गिअर पंप्स आहे. एच म्हणजे हीट एक्सचेंजर आहे. आय म्हणजे इंडिकेटर्स. जे आणि के चे काही सापडले नाही म्हणून इथे ब्लँक आहे. एल म्हणजे लुब्रिकेटर आहे किंवा लाईन आहे, प्रेशर लाईन, आपण ज्याला प्रेशर लाईन जे म्हणतो, ही जे प्रेशर लाईन आहे हे एल म्हणजे प्रेशर लाईन लक्षात ठेवा. किंवा एल म्हणजे प्रेशर लाईन किंवा लुब्रिकेटर आहे. एम म्हणजे मोटर्स आहे. एन म्हणजे नॉन रिटर्न वॉल, हे हायड्रोलिक सिस्टम मध्ये किंवा पंप मेकॅनिक मध्ये आपण नॉन रिटर्न वॉलचा वापर करतो. ओ म्हणजे ओव्हरफ्लो पाईप आहे. पी म्हणजे पंप आहे. पंप मध्ये पूर्ण प्रकारचे पंप आलेले आहे. वेन पंप, पिस्टन पंप, लूप पंप,
जेवढे पंप्स आहे आपण जे वापरतो, पी म्हणजे पंप आहे, प्रेशर आहे, प्रेशर गेज आहे, आर म्हणजे रिझर्वायर किंवा टँक याला म्हणतो, सक्शन पाईप आहे एस पासून, टी फॉर टँक आणि टी आहे, यू पासून युनियन आहे, व्ही पासून वॉल्स आहे. तर एबीसीडी म्हणजे आपण जे इथे आपण पाहिलं का कंपोनंट ऑफ हायड्रोलिक सिस्टम. हायड्रोलिक सिस्टम म्हणजे काय आपण पाहिलेला, द सिस्टम विच रन ऑन ऑयल इज कॉल्ड हाइड्रोलिक, द सिस्टम विच रन्स ऑन एयर इज कॉल्ड न्यूमेटिक्स. हाइड्रोलिक का ऑयल क्या है, इट इज इनकॉम्प्रेसिबल इन नेचर, मीन्स उसका जब हम उस पर प्रेशर लाते हैं उसका आकारमान चेंज नहीं होता है. एक कंटेनर में ऑयल लो, उसको कितना भी आप उसको प्रेस करेंगे तो वो ऑयल आपका कॉम्प्रेस नहीं होगा. इट इज इनकॉम्प्रेसिबल इन नेचर, एयर कॉम्प्रेसिबल इन नेचर है. हमने देखा है की भाई व्हॉट इज मीन बाय हायड्रोलिक सिस्टम अँड व्हॉट इज मीन बाय न्यूमॅटिक सिस्टम. कंपोनंट मध्ये आपण हे पाहिला का बा एबीसीडीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला हे पूर्ण लक्षामध्ये ठेवायचं आहे. हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक्सचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला हे पूर्ण एबीसीडी पाठ करायची आहे. ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, सी मध्ये काय. आपण ए फॉर ऍपल, बी फॉर बॉय, सी फॉर गर्ल, डी फॉर डॉग आपण हे पाहिलेलं आहे. आता आपली एबीसीडी बदललेली आहे. आपली एबीसीडी झाली आहे ते कोणती, इंजिनिअरिंग एबीसीडी, हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक्सची एबीसीडी. काय होते एबीसीडी जेव्हा आपण अशी अभ्यास करणार आहे तर आपल्याला म्हणजे कळणार आहे. इट इज इझी टू अंडरस्टँड. म्हणजे डी म्हणजे काय तर तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. डी म्हणजे ड्रेन पाईप, डायरेक्शन कंट्रोल वॉल. सी म्हणजे काय तर सिलेंडर. पी म्हणजे काय पंप. हे तुम्हाला एबीसीडी तुम्ही 2-3दा पाहिल्यानंतर तुम्हाला हे जे मेन कंपोनंट्स आहे, फ्लुइड, रिझर्वायर, हे 6-7 कंपोनंट आहे. हे टोटल कंपोनंट यामध्ये आलेले आहे, कंपोनंट ऑफ हायड्रोलिक सिस्टम. आता हायड्रोलिक म्हणजे काय असते का आपल्याला हायड्रोलिक्स आणि न्यूमॅटिक मध्ये आपल्याला सर्किट डायग्रामचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. तर सर्किट डायग्राम म्हणजे काय असते, सर्किट डायग्राम मध्ये एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे जेव्हा आपण लाईन काढतो, ही जी लाईन आहे लाईन, ही मेन लाईन आणि प्रेशर लाईन्सला दर्शविण्यासाठी आपण या लाईनचा वापर करतो. डॉटेड लाईन आहे, डॉटेड लाईन आपण कुठे वापरतो, जिथे पायलट लाईन आहे, रिलीफ वॉल आहे किंवा कंट्रोलसाठी आपण इथे या लाईनचा वापर करतो. इथे पहा हे जे लाईन्स आहे हे प्रेशर लाईन आहे, जिथे डॉटेड लाईन आलेली आहे, डॉटेड. आता इथे डॉटेड लाईन मी तुम्हाला दाखवतो. इथे एक डॉटेड लाईन, ही जी लाईन आहे डॉटेड लाईन, ही डॉटेड लाईन आहे, ही आपली मेन लाईन आहे. तर लाईनचं जे आहे म्हणजे अशी लाईन आहे तर मेन लाईन आहे, डॉटेड आहे तर म्हणजे वॉल साठी प्रेशरला कमी करण्यासाठी आपण डॉटेड लाईन पासून आपण काय करतो, दर्शनासाठी आपण वापरतो. पायलट लाईन, रिलीफ वॉल लाईन किंवा कंट्रोल लाईन साठी. प्रेशर आणि मेन लाईन साठी आपण म्हणजे सिंपल लाईन काढतो. डॉटेड आली म्हणजे कंट्रोल लाईन साठी आली. सेंट्रल लाईन सारखी जर लाईन आली तर ही आउटलाईन साठी आहे. लक्षात ठेवा, सर्किट डायग्राम मध्ये तुम्हाला हे डायग्रामचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक. काही हार्ड नाही, सिंपल आहे, अतिशय सोपे आहे. थोडा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला ऑटोमॅटिक माहित पडते की आपण काय काय पाहिलं. एक लाईन आहे, नंतर आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये पण आपण अनेक प्रकारचे लाईन आपण पाहिलेले आहे. थिन लाईन, थिक लाईन, डॉटेड लाईन, सेंटर लाईन, लॉंग ब्रेक लाईन, शॉर्ट ब्रेक लाईन. इथे तर तुम्हाला तीनच लाईन लक्षामध्ये ठेवायचे आहे. मेन लाईन कशी आहे, मेन लाईन आहे. ही लाईन कोणती आहे, जिथे प्रेशरला कमी करण्यासाठी आपण जिथे वॉल वापरतो त्या ठिकाणी आपण या लाईनचा वापर करतो, म्हणजे दर्शनासाठी वापरतो. सेंट्रल लाईन कोणती आहे, आउटलाईन आहे किंवा कनेक्टिंग मेनी वॉल्स और कंट्रोल लाईन सुद्धा म्हणतो आपण याला. असा जर शेप आहे याला हायड्रोलिक किंवा न्यूमॅटिक होस म्हणतो. होस पाईप म्हणजे एक प्रकारचा हा फ्लेक्झिबल लाईन आहे. फ्लेक्झिबल आपला एक फ्लेक्झिबल लाईनचा आपण जिथे वापर करणार आहे. तर सर्किट डायग्राम मध्ये आपण या प्रकारे आपण त्याला दर्शविणार आहे. असा सिम्बॉल आहे, हे तुमचा टँकचा सिम्बॉल आहे. रिझर्वायर किंवा टँक दर्शविण्यासाठी आपण हा सिम्बॉल वापरतो. आता इथे पहा, मी तुम्हाला यापूर्वी म्हटलं का तुमचा जे आहे पंप आणि कॉम्प्रेसर हे हायड्रोलिक सिस्टमचा आपला हार्ट आहे. जर असा जर सिम्बॉल आहे, हे तुमचा पंप आहे, हा पंपचा सिम्बॉल आहे. पंप नंतर असा एरो आहे, हा तुमचा फिक्स डिस्प्लेसमेंट पंप आहे. हा तुमचा व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट पंप आहे. फिक्स डिस्प्लेसमेंट पंप म्हणजे कोणता पंप, ज्या पंपाचे आरपीएम आपल्याला बदलता येत नाही, म्हणजे डायरेक्ट एकच स्पीड आहे, स्पीड व्हेरिएशन आहे, हा तुमचा झाला व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट पंप. फिक्स डिस्प्लेसमेंट पंप, व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट पंप. इथे जे म्हणजे जे ट्रायंगल आहे, हे ट्रायंगल जर डार्क आहे तर हे पंप आहे,
आणि ट्रायंगल मध्ये म्हणजे हॅलो आहे, म्हणजे त्यामध्ये डार्क नाही, हा कॉम्प्रेसर आहे. तर सेम सिम्बॉल आपण कॉम्प्रेसरसाठी वापरणार आहे, सेम सिम्बॉल आपण पंपासाठी वापरणार आहे. पंपाचा डार्क असेल, कॉम्प्रेसरचा म्हणजे असा व्हाईट असेल. बरोबर आहे. हे झालं आपलं म्हणजे फिक्स डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर, आणि हे झालं आपलं व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. फिक्स डिस्प्लेसमेंट पंप, व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट पंप. पंप आणि कॉम्प्रेसर मध्ये अंतर काय? सेम आकृती आहे, सेम म्हणजे सिम्बॉल आहे, फक्त डार्क आहे म्हणजे लिक्विड आणि एअर आहे म्हणजे हॅलो आहे, हा आपला न्यूमॅटिक्स. बरोबर आहे. त्यानंतर इथे जर असा राऊंड आहे, हे सांगतंय की डायरेक्शन ऑफ मोटर. म्हणजे आपल्याला माहित आहे की पंप जे आहे स्वयंचलित यंत्र नाही. पंपाला चालवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? प्राइमोवर पाहिजे. आपण प्राइमोवर मध्ये आपण काय वापरतो? इलेक्ट्रिक मोटर वापरतो किंवा जनरेटर वापरतो किंवा इंजिन वापरतो. जे काही आपण इथे वापरणार आहे, मोटर किंवा इंजिन जे काही वापरणार आहे, तर एम म्हणजे मोटर, ई म्हणजे इंजिन, आणि हे डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे, म्हणजे पंपची डायरेक्शन कशी आहे आपल्याकडे. तर हे सिम्बॉलमध्ये आहे. हे प्रेशर गेजचा सिम्बॉल आहे आणि हे बॉल वॉलचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. हे स्ट्रेनर म्हणजे आपण जेव्हा आपण टँकपासून जेव्हा आपला प्रेशर लाईन अटॅच आहे, आपण काय करतो? स्ट्रेनर किंवा फिल्टरचा वापर करतो. यामध्ये जे काही फॉरेन पार्टिकल्स आहे किंवा डस्ट आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो? स्ट्रेनर वापरतो. स्ट्रेनरमध्ये आपला एक ट्रायंगल आहे आणि यामध्ये डॉटेड लाईन आहे, म्हणजे हा स्ट्रेन करणे म्हणजे कचरा पाणी जे साफ करून काढते. हे हीट एक्सचेंजरचा सिम्बॉल आहे. तर हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिकचे जे सिम्बॉल आहे, आपण हे सिम्बॉल पाहणार आहे. आपण सिम्बॉल आता इथे पहा, ही एक हायड्रॉलिक सर्किट आहे. इथे तुमचा टँक आहे, टँक किंवा रिझर्वायर. हे प्रेशर लाईन आहे. नंतर पंप आहे, पंप नंतर बॉल वॉल आहे, बॉल वॉल नंतर प्रेशर गेज आहे, प्रेशर गेज नंतर डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. प्रेशर आपला ज्याला म्हणजे कमी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आपले वॉल रिलीफ वॉल आहे. आणि इथे हे थिन लाईन आहे. कधी कधी इथे काय असतात? डॉटेड लाईन असतात, म्हणजे डॉटेड म्हणजे कंट्रोल लाईन आहे, म्हणजे प्रेशर वाढला तर हे तुमच्या टँकमध्ये इथे तुमचा प्रेशर कमी होणार आहे. तर आपण जे सिम्बॉल पाहिलेले आहे, हे पण सिम्बॉल आहे इथे. हे सिम्बॉल तुम्ही लक्षामध्ये ठेवा, हे पण सिम्बॉल्स आहे. सिम्बॉलचा अभ्यास करा. सिंगल ॲक्टिंग सिलेंडर कोणते आहे, ते डबल ॲक्टिंग कोणते आहे. आता आपण एक सिम्पल हायड्रॉलिक सर्किट पाहणार आहे आपण. तर हायड्रॉलिक सर्किटमध्ये आपल्याला पाहायचं का बा, हायड्रॉलिक सर्किटमध्ये वॉल अतिशय महत्त्वाचे आहे. वॉल आपण वापरतो डायरेक्शन कंट्रोल करण्यासाठी. तर हायड्रॉलिक सर्किटमध्ये हे वॉल्स आहे. वॉलमध्ये काय असतात का बा, वॉलचे प्रकार असते 2x2, 3x2, 4x4, हे वॉल्स आहेत. तर लक्षात ठेवा बा, 3x4 वॉल्स आहेत. 3 पोझिशन 4 कनेक्शन. तर 3 पोझिशन 4 कनेक्शन म्हणजे काय? म्हणजे वॉल म्हणजे पोझिशन आणि कनेक्शन जे आपल्याला लक्षात. तर हे आहे पोझिशन आहे, म्हणजे जेव्हा तुमचा जे पंप आहे, हे हा इथे पहा, हे आपला 3 पोझिशन 4, हे पोझिशन म्हणजे 3 पोर्ट आहे. हे 3 तुमचे फर्स्ट, सेकंड, थर्ड हे पोझिशन आहे. आणि 4 वे म्हणजे 4 कनेक्शन आहे. एक पंपला आहे, एक टँकला आहे. पी म्हणजे पंप, टी म्हणजे टँक, ए म्हणजे सिलेंडरचा पोर्ट, बी म्हणजे सिलेंडरचा पोर्ट बी. लक्षात ठेवा, हे 4 वे म्हणजे काय? पहिला तर पंपाला आहे आणि दुसरा टँकाला आहे. पी टी म्हणजे ही लाईन आपण पंपाला जोडणार आहे, ही लाईन आपण टँकाला जोडणार आहे. बरोबर आहे. प्रेशर साईड आणि पंप साईड. म्हणजे जेव्हा आपला वॉल आयडियल आहे, म्हणजे वॉल आपण सिस्टमला अटॅच केलेलं नाही, तर काय होणार आहे? जेव्हा आपण पंप चालू करणार आहे तर पंपाचा प्रेशर इथे येणार आहे आणि हा प्रेशर येऊन डायरेक्ट तुमच्या टँकमध्ये येणार आहे. जेव्हा आपण याला फॉरवर्डिंग पोझिशनमध्ये करणार आहे, फॉरवर्डिंग पोझिशन म्हणजे ही पोझिशन आहे, ही आपली पहिली पोझिशन आहे. याला म्हणतो आपण नॉर्मल पोझिशन. नॉर्मल पोझिशनमध्ये हा आपला टँक आहे, टँक नंतर आपला हा फिल्टर आहे, फिल्टर नंतर आपला हा पंप आहे, पंप आपला अटॅच आहे मोटरला आहे, मोटरची ही डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे. मोटरपासून काय होणार आहे? आपला जे पंप आहे ते काय करणार आहे? पंप काय करणार आहे? प्रेशर तयार करते. मोटर काय करते? मोटर म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा जी काही एनर्जी, या एनर्जीला मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट करते. पंप काय करते? मेकॅनिकल एनर्जीला प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. नंतर काय होणार आहे? ही म्हणजे प्रेशर एनर्जी जेव्हा काय होते, आपण या साईडला म्हणजे आपला पंप किती प्रेशर आपला तयार करते,
हा प्रेशर गेजद्वारे आपल्याला इथे दिसणार आहे. समजा आपला पंपाचा प्रेशर अतिशय वाढलेला आहे तर काय होणार आहे, प्रेशर रिलीफ वॉल्व काय करणार आहे, प्रेशर रिलीफ वॉल्व म्हणजे प्रेशरला म्हणजे जे वाढलेला प्रेशर आहे त्याला म्हणजे कमी करून हे डायरेक्ट टँकमध्ये करणार आहे. हा सिम्बॉल, हे टँक आणि हे टँक एकच टँक आहे. इथे टँक म्हणजे हेच टँक आहे. लक्षात ठेवा का बा, कन्व्हिनियन्ससाठी आपण इथेच टँक काढतो. हे लाईन आपण इथे घेत नाही, ही लाईन आपण इथे घेत नाही, कारण तुमची डायग्राम चांगली वाटणार नाही. म्हणजे म्हणून आपण काय करतो बा, ही लाईन टँकमध्ये गेलेली आहे. हे लक्षात ठेवा, टँक आहे म्हणजे ऑइलचा टँक आहे. लक्षात ठेवा, हे ऑइल टँक आहे, हे पण ऑइल टँक आहे. तर सर्किट डायग्राममध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, पहिले तुमचा टँक आहे, रिझर्वायर किंवा टँक, त्यानंतर काय तुमचा फिल्टर आहे, फिल्टर नंतर काय हा पंप आहे. कोणता पंप आहे, फिक्स डिस्प्लेसमेंट. जर ऐसा एरो आला तर व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट. या पंपाला काय अटॅच आहे, मोटर. मोटर नंतर कोणता आहे, बॉल वॉल नंतर काय तुमचा प्रेशर गेज. आता हा नॉर्मल पोझिशनमध्ये काय होणार, जसा तुम्ही पंप चालू केला तर ह्या पंपाचा प्रेशर डायरेक्ट इथे जाणार आहे या वॉलमध्ये आणि या वॉलमधून ह्या टँकमध्ये वापस, म्हणजे याला म्हणतो आपण नॉर्मल पोझिशन. इथे सिलेंडरमध्ये काही हालचाल होणार नाही म्हणून हे नॉर्मल प्रेशर आहे. पंप चालू झाला, पंप जेव्हा चालू होते तर पंपाचा कंटिन्युअस फ्लो राहते, त्या पंपाचा फ्लो थांबत नाही म्हणून हा प्रेशर डायरेक्ट आपला पंपला नंतर आपण टँकला जोडतो. म्हणजे पाणीचा प्रवाह इथे चालू झाला, ऑइल इथे फ्लो होते, फक्त इथे हलचल नाही. आपण काय करतो, आपण हे आपण जे 3 पोझिशन 4 वे वॉलला आपण काय करतो, ऑपरेट करतो. म्हणजे याला पुश बटन आहे, हा पुश बटनचा सिम्बॉल आहे. पुश बटन दाबल्यानंतर काय होते, आपला हा कनेक्शन म्हणजे फॉरवर्डिंग पोझिशनमध्ये, हा सेकंड पोझिशनमध्ये लागते. आता काय झाला, ही लाईन जी आहे म्हणजे पंपाची लाईन आपण इथे अटॅच केली, हा इथे अटॅच केली आपण पंपाची लाईन. म्हणजे काय होणार आहे, पंपापासून जे प्रेशर आहे हा प्रेशर या पोर्टमध्ये जाणार आहे आणि यानंतर हा सिलेंडरचे ए पोर्टमध्ये एंट्री होणार आहे आणि इथे आलेलं जे प्रेशर आहे हे काय करणार आहे, सिलेंडरला पुश करणार आहे. इथे प्रेशर आला का तुमचा हा सिलेंडर काय होणार आहे, म्हणजे मागे जाणार आहे. आपला हे काय होते, तुमचा हे फॉरवर्डिंग पोझिशन आहे म्हणजे तुमचा हे फॉरवर्ड होते, म्हणजे पिस्टन तुमचा फॉरवर्डिंग पोझिशनमध्ये आलेला आहे. आता पिस्टन जेव्हा इथे आला तर हे जे लिक्विड आहे, हा लिक्विड जेव्हा या पोझिशनवर येते तर हा लिक्विड असा पूर्ण वापस येऊन आपला तुमच्या टँकमध्ये आलेला आहे. ही झाली पहिली नॉर्मल कंडिशन म्हणजे आयडियल कंडिशन. सेकंड फॉरवर्डिंग कंडिशन, जेव्हा आपण वॉलला इथे शिफ्ट करतो म्हणजे ज्याला पुश करतो तर ही झाली तुमची रिव्हर्स पोझिशन. रिव्हर्स पोझिशनमध्ये आपला हे काय हे प्रेशर आपला इथे जाते आणि प्रेशर या साईडला अप्लाय होते आणि पिस्टन तुमचा ओरिजिनल पोझिशनमध्ये येते. म्हणजे रिव्हर्स तुमचा पिस्टन वापस तुमचा जाणार आहे, बी टू ए कडे जाणार आहे आणि इथे जे लिक्विड आहे हा लिक्विड पूर्ण वापस येऊन तुमचा या पोर्टद्वारे तुमच्या टँकमध्ये येणार आहे. तर लक्षात ठेवा, ही डायग्राम अतिशय महत्त्वाची आहे. पोझिशन म्हणजे काय, 3/4 वॉल. 3 म्हणजे पोझिशन आहे, पहिली पोझिशन, दुसरी, तिसरी. पोझिशन म्हणजे काय, इथे तुमची नॉर्मल आहे. जेव्हा पंप चालू करणार आहे तर पंपाचा फ्लो इथे येणार आहे आणि नंतर वापस टँकमध्ये येणार आहे. जेव्हा आपण याला पुश करणार आहे तर पंपाचा फ्लो इथे जाणार आहे म्हणजे पी पोर्टपासून एला जाणार आहे आणि बी पासून वापस येणार आहे. हे झाली तुमची फॉरवर्ड. आणि रिव्हर्स पोझिशनमध्ये काय होणार आहे, रिव्हर्स पोझिशनमध्ये जे तुमचा फ्लो आहे रिव्हर्समध्ये हा सेकंड पोझिशन म्हणजे प्रेशर इथे बी पोर्टला जाणार आहे, पिस्टन तुमचा वापस येणार आहे आणि ए पासून जे ऑइल आहे हे तुमच्या टँकमध्ये जाणार आहे. हायड्रॉलिक सर्किटचा अभ्यास जेव्हा तुम्ही एक वेळा करणार आहे तर हायड्रॉलिक सर्किटचा अभ्यास करण्यापूर्वी इथे तुम्ही हायड्रॉलिकचे जे सिम्बॉल्स आहे हे लक्षामध्ये ठेवा. मेन लाईनला आपण दर्शनासाठी काय वापरतो, डॉटेड लाईन म्हणजे कोणती आहे, प्रेशरची लाईन आहे, आपला कंट्रोल लाईन आहे, पायलट लाईन आहे. सेंटर लाईन कशासाठी आहे, आउटलाईन आहे. हे होसचा सिम्बॉल आहे, हा टँकचा सिम्बॉल आहे, हे पंपाचा सिम्बॉल आहे. असा आला तर व्हेरिएबल आला. इथे जर स्प्रिंग आहे तर म्हणजे स्प्रिंग कंट्रोल आहे. हीट एक्सचेंजरला 2 ॲरो आहे, स्ट्रेनरला म्हणजे डॉटेड लाईन आहे. हे सर्व पॉईंट जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहे तर तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टमचे जे पार्ट आहे, हायड्रॉलिक सर्किटचे पार्ट आहे हे तुम्हाला माहीत पडणार आहे. तर हे नॉर्मल पोझिशन लक्षात ठेवा. पोझिशन म्हणजे हे 3 आहे तर म्हणजे हे झाले पोझिशन
आणि 1 2 3 4 हे झाले पोर्ट म्हणजे वे. 3x4 3 पोझिशन 4 वे वॉल. 4 वे म्हणजे एक पंपाचा, एक टँकाचा, एक सिलेंडरचा ए पोर्टला आणि सिलेंडरचा बी पोर्टला. आता एक लक्षात ठेवा बेटा, इथे जे आहे इथे जर असा बटन आहे तर हा पुश बटन आहे. असा सिम्बॉल आहे तर म्हणजे इथे लिव्हर कंट्रोल आहे, लिव्हर. असा आहे इथे मॅन्युअल कंट्रोल आहे. जर हे नाही असा सिम्बॉल आहे म्हणजे हा इलेक्ट्रिकल कंट्रोल, हायड्रॉलिक कंट्रोल, कॅमशाफ्ट कंट्रोल हे सिम्बॉल आहे. इथे असा जसा म्हणजे पुश बटन टाईप आपला वॉल इथे आहे. तर हायड्रॉलिक इथे जे सिस्टम आहे हे होस पाईप आहे, हे तुमचं प्रेशर पाईप आहे, हे तुमचे सिलेंडर आहे, हे JCBचा एक पार्ट आहे. आणि JCBचे पार्टमध्ये जेव्हा तुम्ही हायड्रॉलिक सिस्टमचा अभ्यास करणार आहे, इथे तुमचा टँक आहे, इथे पंप आहे, पंपला मोटर अटॅच आहे, नंतर प्रेशर आपला वॉल आहे, रिलीफ वॉल आहे, इथे स्ट्रेनर आहे, इथे वॉल आहे, इथे सिलेंडर आहे.